तर पुढचे 3 दिवस मुंबई शहर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणातील रायगड वगळता इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, त्यामुळे या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला गेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, जगदीश, आपण बघू शकतो काही ठिकाणी आज येलो आणि रेड अलर्ट जे आहे ते पावसासाठी देण्यात आलेला आहे। खरं तर कालपासूनच जोरदार बॅटिंग मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये जी आहे ती सुरू केलेली आहे। मुंबईमध्ये मागील 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कुठेतरी संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये पाणी तुंबू शकतं का, असं अनेकांच्या मनात जो आहे प्रश्न आता उपस्थित होत आहे। खरं पाहायला गेलं तर पावसाची चांगलीच बॅटिंग ही दिसून येत आहे। दादर असेल किंवा मग सीएसटी साईडला असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस पडताना जो आहे मागील 2 तासांपासून दिसून येत आहे। जगदीश, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।